नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत आपण. म्हणून आता खूप छान अशी मालिका आपल्या समोर येणार आहे. तर आता जे काही रहस्य सावलीने स्वतःच्या पोटात लपून ठेवलेलं आहे ते सर्व रहस्य आता तिलोत्तमा समोर येणार आहे. पण खरंच आता तिलोत्तमा नेमका काय निर्णय घेणार आहे? आता इकडे तिलोत्तमाला जेव्हा माहिती होतं की स्वर सावली या गुरुकुलमधले सर्व लोक आता ट्रिपसाठी बाहेर गेलेले आहेत, म्हणून आता तिलोत्तमा काहीतरी मास्टर प्लॅन करण्याचा विचार करते आणि हॉलमध्ये उभी असते. तेवढ्यातच तिथं राजकुमार आणि मोनिका येते. तेव्हा राजकुमार बोलते की काय झालं आई, काय झालं, काही ट्रेस्ट आहे का तुला, तू एवढी विचारत काय आहेस? त्यावर आता इकडे लगेच तिलोत्तमा बोलते की हे बघ, मला आता समजलेलं आहे की गुरुकुल सध्या खाली आहे, काही स्टुडंट्स स्टाफ तिथं कोणीही नाही आहे, म्हणून आता ही सर्वात मौल्यवान संधी आपल्यासाठी आहे. त्यावर आता राजकुमार बोलते की आई मला समजलेलं नाही आहे, तुला काय म्हणायचं आहे? त्यावर आता इकडे लगेच तिलोत्तमा बोलते की हे बघ, आताच्या आता जा आणि गुरुकुलला लॉक लाव आणि ह्या एका दिवसात गुरुकुलला सील लागलेलं पाहिजे आणि त्यानंतर गुरुकुलची सर्व प्रॉपर्टी आपल्या ताब्यात आलेली पाहिजे. त्या राजकुमार बोलते की ठीक आहे आई, तू सांगितल्याप्रमाणे मी तसंच करते आणि आज हा राजकुमार या गुरुकुलला सील लावूनच घरी परतणार. त्यावर इकडे मात्र आता खूप छान प्रकारे त्यावर इकडे आता अबीरने आणि इकडे ओवीने ठरवलेलं असतं की या सारंग आणि सावलीला एकत्र आणायचं. तेव्हा आता लगेच इकडे गेम चालू असता. तेव्हा आता लगेच इकडे सारंग बोलतो की अबीर, तुझ्या वडिलांना आवाज दे. तेव्हा आता लगेच इकडे अबीर बोलतो की माझे वडील कोण? सारंग काका, मला वडील नाही आहेत. तेव्हा आता लगेच सारंगला असं वाटते की अबीर काही उगाच बोलतोय. आता तो लहान म्हणून त्याच्या इकडे लक्ष देत नाही, कारण त्याला असं वाटतं की लहान मुलं कधी काय बोलतील ना सांगता येत नाही. त्यावर आता इकडे तो काहीही लक्षात देत नाही. तेव्हा आता लगेच अबीर पुन्हा आता व्यंकटेशला काका म्हणून असा आवाज देतो. तेव्हा आता लगेच इकडे बबलू बोलते की सारंग दादा, हे बघ, सावलीचे तर हजबंड आहेत ना तो व्यंकटेश. मग हा बबलू बोलते की अबीर तर या दोघांचा मुलगा आहे ना. मग मी 2-3 वेळ कॅम्पला आलो तसं बघितलं की अबीर तर यांना काका नावाने आवाज देतो. खरंच तू जसा सुशीलाबाईला वहिनीला तुझं जसं खोटी बायको बनवली, तसंच सावलीने तुझ्या समोर दिखावा म्हणून तर अबीरचे वडील व्यंकटेशला बनवलं नाही. तेव्हा आता इकडे लगेच सारंग बोलतो की काय बोलतेस तू बबलू, तू कुठं ना काहीही बोलतं. तो मुलगा तर काही बोलतो, अबीरसुद्धा काहीही बोलतो आणि तू पण काही बोलतो, असं काहीही नाही आहे. तुला माहिती आहे ना, सावली कधीही खोटं बोलत नाही. आणि त्यावर तेवढ्यातच सावली येते आणि काय झालं बबलू दादा? त्यावर आता बबलू बोलते की सावलीताई, मला हे समजत नाही, अबीर व्यंकटेश आणि तुझा मुलगा आहे आणि तो अबीर काका का बोलतो? तेव्हा आता असं बबलूचं बोलणं ऐकून मात्र सावली चावरी बावरी होतो आणि ती काहीही बोलत नाही आणि ती गोष्ट टाळाटाळ करते. तर इकडे मात्र आता सर्व ट्रीप संपलेली असते. कुठं ना कुठं आता इकडे सारंगच्या मनात असते की खरंच बबलू म्हणते ते खरं तर नाही ना, मी जसं खोट्या लग्नाचं ढोंग करतं तसं सावली तर माझ्यासोबत काही करत नसणार ना. तेव्हा आता लगेच इकडे मात्र सावली आलेली असते गुरुकुलमध्ये. तेव्हा आता इकडे सारंगसुद्धा घरी गेलेला असतं. आता तेव्हा इकडे सावलीसमोर खूप मोठं संकट आलेलं असतं. ते म्हणजे आता लगेच तेवढ्यात सावली जेव्हा जशी गुरुकुलमध्ये एंटर करते तेवढ्यातच आता पोलीस येतात आणि बोलते की थांबा, तुम्ही आता गुरुकुलमध्ये नाही जाऊ शकत. तेव्हा सावली बोलते की काय झालं सर, आम्ही का नाही जाऊ शकत? तेव्हा आता इकडे लगेच पोलीस बोलते की हे बघा कोर्टाची नोटीस आणि ही सर्व प्रॉपर्टी आता सील करण्यात आलेली आहे. आणि त्यावर आता इकडे लगेच सावली बोलते की कोणी केली? तेव्हा आता लगेच तो पोलीस बोलतो की तिलोत्तमा मेहंदडांनी ही सर्व प्रॉपर्टी आता सील करण्यासाठी आम्हाला सांगितले आहे आणि हे त्याचे सर्व पुरावे. तेव्हा आता सावलीला काय करावं सुचत नाही. सावली आता लगेच जगन्नाथला कॉल करते आणि जगन्नाथसुद्धा तिथं येते. तर इकडे मात्र घरी आता तिलोत्तमा खूप आनंदी झालेली असते. तेव्हा आता तिलोत्तमाचा आनंद बघून इकडे मात्र
राजकुमारसुद्धा खूप आनंदी होत असते आणि तेवढ्यातच तिथं येतो तो म्हणजे सारंग. आता सारंग या दोघांचा हसण्याचा आवाज ऐकतो आणि बाजूलाच उभा राहतो. तेव्हा आता सारंग बोलते की काय झालं राजकुमार दादा, गुरुकुलबद्दल काय बोलतो? तेव्हा आता लगेच इकडे तो लपून या दोघांच्या गोष्टी ऐकतो. आता लगेच बोलते तिलोत्तमा की बरं झालं आता ते स्वरसावली गुरुकुल आपण स्वतः त्याच्यावरती सील लागलेला आहे. आता ओवी तर तिथं जाणारच नाही, पण मात्र तेथील काही लोकांना मात्र खूप मोठा धडा आज मी हे सील लागून शिकवण्यात येईल. तेव्हा आता लगेच इकडे सारंग आता तिलोत्तमासमोर येते आणि बोलते की आई काय झालं? काय प्रॉब्लेम आहे तुझा? अगं तू अशी का करत आहे? आणि तुला कोणी सांगितलं की गुरुकुलला तू लॉक लाव? तिथं चांगले मुलं गाणं शिकतात आणि तुला चांगलं कुणाचं बघवत नाही का गं? त्यावर आता इकडे लगेच तिलोत्तमा बोलते की तुला काय एवढा पुडका येतो रे त्या गुरुकुलचा? आणि काय आहे एवढं गुरुकुलचं? त्यावर आता इकडे लगेच सारंग बोलतो की ठीक आहे ओवी बाळा तू आतमध्ये जा. तर ओवी आता लगेच तिकडे अमृताकडे निघून जाते. तर लगेच आता सारंग ओरडत बोलते की ठीक आहे तू आणि दादाने मिळून ते गुरुकुल बंद पाडलं ना, तर हा सारंग आता स्वतः त्या गुरुकुलचं सील तोडून आता त्यात मुलं कशी शिकणार नाही याची जिम्मेदारी मी घेणार आहे. तर लगेच आता सारंग तिथून निघून जातो. तर तिलोत्तमासुद्धा आता त्याला आवाज देत सरळ गुरुकुलमध्ये पोचतो. तर आता दोघंसुद्धा गुरुकुलमध्ये पोचतात. तेव्हा सावली सारंगला बोलते की बघ ना सारंग काय झालं? गुरुकुलला सील लावलेला आहे आणि तुझ्या आईने. त्यावर सारंग बोलते की हो सावली मला माहिती आहे, पण आता ती या गुरुकुलला हातसुद्धा लावू शकणार नाही. तू कसलीही चिंता करू नको. तेवढ्यातच तिथं तिलोत्तमा येते आणि बोलते की हो ए सावली मी तुला सांगितलं होतं ना की माझ्या मुलाच्या तू दूर राहायचं आणि तू काय केलं गं? तू माझ्या मुलाला गोड गोड बोलून फसवलं. आता चक्क तिला पुन्हा पहिल्यासारखंच माझ्या विरोधात उभं करते. त्यावर सावली बोलते की नाही मॅडम मी असं काहीही करत नाही. तुम्हीच माझ्यासोबत डील केलेली होती ना की तू सारंगपासून दूर राहा आणि तेव्हाच मी तुझं गुरुकुलपासून दूर राहणार. तेव्हा मी आता सारंगच्या पाशी जवळ आलेली नाही आहे आणि तुम्ही का माझ्या गुरुकुलला सील लावलेला आहे? का या गुरुकुलच्या प्रॉपर्टीवर तुमची नजर आहे? खरं जगू द्या मला शांततेत. त्यावर आता लगेच इकडे तिलोत्तमा सावली अशी बोलल्यावरती आता लगेच तिलोत्तमाला खूप राग आलेला असतं. कारण सारंग सावलीच्या बाजूला बोलताना दिसल्यामुळे तिला प्रचंड असा राग आलेला असता. आता तिलोत्तमा इकडे सावलीवरती हात उचलणार तोवर आता तो हात इकडे सारंग पकडते आणि बोलते की आई बाद झालं. खूप ऐकलं तुझं आजपर्यंत, आता नाही. आता हे स्वर सावली गुरुकुल आता याचं सील मी स्वतः तोडणार आहे आणि मी वकिलांनासुद्धा सोबत घेऊन आलेला आहे. असं एकदम कुणालाही नोटीस देता येत नाही. वकील साहेबा सांगा तुम्ही काय ते. आता सारंगने जो वकील सोबत आलेला आहे तो स्वतः तिलोत्तमाला कागद दाखवतो आणि बोलतो की तुम्ही असं कोणाच्याही गुरुकुलला काहीही कायदेशीररित्या बंद नाही करू शकत. म्हणून आता ही नोटीस तुमच्या नावाने मी काढलेली आहे की तुम्ही आताच्या आत्ता या गुरुकुलचं सील तोडावं. तर पोलिसने आता सांगितलेलं असतं की त्या नोटीसवरून एका की गुरुकुलचं सील तोडण्यात यावं. आता सारंगमुळे सावलीच्या मदतीने सारंगने आता गुरुकुलचं सील तोडलेलं असतं. तेव्हा आता लगेच इकडे सारंग बोलते की हे बघ सावलीचा हात हातात घट्ट पकडत बोलते की आता मी सावलीची साथ नाही सोडू शकत आहे आणि तू चुकीचा आहेस आणि चुकीच्या माणसाची साथ मी आई जरी आहे ना तरी देऊ शकत नाही. मी तुला सांगते की पुन्हा जर तू या गुरुकुलवर नजर टाकली तर हा सारंग विचार करणार नाही की सारंगसमोर त्याची आई आहे. तेव्हा आता लगेच इकडे अशा प्रकारे तिलोत्तमा समोर आता स्वतः दुसरी नोटीस काढत आता गुरुकुलचं सारंगने सील तोडलेलं असतं आणि इकडे तिलोत्तमा रागातच घरी निघून गेलेली असते. तेव्हा आता सावली बोलते की सारंग सर तुम्ही जर वेळेवर आलेले नसता तर गुरुकुलमधल्या सर्व मुलांना आज बाहेरच रात्र काढावी लागली असती. कोणी काहीही गाणं शिकू शकलं नसतं. खरंच तुमचे माझ्यावरती हे उपकारच मी समजणार. त्यावर सारंग बोलते की नाही असं काहीही नाही सावली, मी फक्त सत्याच्या बाजूने उभं राहणार आहे आणि तुझं आता या गुरुकुलबद्दल तू कसलीही चिंता करू नको. आई आता या गुरुकुलपर्यंत पोचू शकणार नाही कारण तुझ्यापर्यंत पोचण्याच्या अगोदर तिला या सारंग समोर यावं लागणार. आता असं म्हणत आता सारंग तिथून निघून जाते. पण सारंगच्या मनात
एक वाक्य सतत त्याच्या मनात टोचत असते की अबीरने आता व्यंकटेशला काका म्हटलेलं आहे. खरंच प्रेक्षकांनो, आता या काका अबीरने म्हटल्यामुळे आता खूप मोठे रहस्य लवकरच मालिकेमध्ये उलगडणार आहे. त्यामुळे अशी सावल्याची जणू सावली मालिका माझ्या चॅनलवर नक्की पहा. आणि आता लवकरच सारंग आणि सावलीचं प्रेम पुन्हा फुलणार आहे आणि त्यांची फॅमिली लवकरच कंप्लीट होणार आहे. खरंच प्रेक्षकांनो, आता तिलोत्तमासमोर आता अबीरच मेहेंदड्याच्या घराचा वारीस आहे हे सत्य लवकरच बाहेर येणार आहे. म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.